हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही? सुप्रभात. तर आता मी आलेलो आहे गावाकडं. कालचा ब्लॉग तुम्ही बघितलाच आहे. तर माझी मावशी आहे आणि मस्त थंडी वाजते म्हणून आग शकत बसले. आणि योगा ही गावाकडची सकाळ मस्त. हे माझे दुसऱ्या मावशीचे मिस्टर आहेत, माझे काका. त्यांनी हे ट्रॅक्टरमध्ये झाडं आणलेत. ते कशासाठी यूज होतात तुम्हाला थोडा वेळ सांगालच मी. किंवा आम्ही आवाज ते पक्ष्यांचा. माशिनपूच. तर आता इथं भात शिजायचं कार्यक्रम चालू आहे. पाणी जास्त येतात मग आम्ही हळूहळू. तर मस्त नेचरमध्ये मस्त आवाज येतो पक्ष्यांचा बघा. तर मग भेटतो तुम्हाला मी थोड्या वेळात. तर हे आहे आमच्या गावाकडचं मंडप. अशा टाईपमध्ये झाडांच्या फांद्याने बनवतात. हे जे वयस्कर माणसं आहेत पूर्ण गावातली, ती असं करतात घरासमोर. हे जे आहेत हे माझे ते सकाळी तुम्हाला बोललेले होते काका आहेत. तर पूर्ण काम झालं की दाखवतो. अजून हे अर्ध्यापैकी अर्धच आहे, अजून याला लावायचं आहे म्हणजे सगळं. चला आता इथले आम्ही थोडं काय फांदी वगैरे असं तोडतोय थंड ह्याच्यासाठी. तिथं ती छान दिसते. तर आता झाले सगळं टाकून आणि आता इथं साफसफाई चालू, स्वच्छ अभियान. तर आत्ता आम्ही आलेलो आहे बोरवर आंघोळ करायला. मी, मामा आणि अजून 2 जण आहे. तर भर दुपारात मस्त शेतात आणि आंघोळ. तर आता मस्त मुलांची महफिल जमणार रे. तर मजा येणार रे. चला. आणि हे मी लावली मेहंदी. येऊ नवरीचा भाऊ या. चला. ही आहे सेकंड हळद. रात्रीची वेळ मी तुम्हाला दाखवलं नाही कारण की रात्री थोडाफार अंधार होता. तर ही आहे सेकंड हळद. ह्याच्यानंतरची पण हळद आहे बघा. तर मित्रांनो, आता आम्ही आलेलो आहे जिथं स्टेज होणार आहे, लग्नाचं होणार आहे तिथं आलो. तिथं जरा स्वामी सगळीकडे असं फिरू जरा. अगं लग्नाचे टेम्पो आले तिकडे पण दाखव जरा. तर आता लग्नाचा अख्खा सेटअप आहे. तिथं अर्ध चालू, तिकडं बांगड्या भरायचं कारण चालू आहे. तिकडे दाखवून जा स्वामी चालू राहून. हे साऊंड आहेत. आता सगळी तयारी झालेली आहे आणि हळदीची पण तयारी झालेली आहे. डेकोरेशन वगैरे बघा मस्त. ठॉसमध्ये विषय ठॉस. मस्त. इथं माझा मामा थांबलेला आहे. चला थोड्या वेळ दाखवतो राडा. आता आमचे फॅमिलीमधले सेवालाल मित्रमंडळाचे संस्थापक मला काय म्हणा, तर हे आहेत बाबू शेठ राठोड. ही माझी मम्मी, ही माझी मावशी,
माझा भाऊ आली ना, आमची सुपर डुपर हिट काळे मावशी ते मला पण घ्या. राय तिथं चालू आहे. आणि हे आमच्या फॅमिलीमध्ये जरा त्या बघा दिसल ते समजून घ्या. चला तर ही माझी नानी आहे, ही माझी मावशी आहे आणि ही माझी मम्मीची कोण लागती बहीण. बहीण. हे तिघी दोन्ही मावशी आहे, ही माझी मामी आहे आणि चिल्लर पार्टी हा आणि बाकीची गँग आहे. पब्लिक खूप कालव करते. फुल कालव चालू आहे. बेणबाजे पण बंद, सवण पण बंद चालू आहे इथं. आता हे तासभर कंटिन्यू हे चालू राहणार आहे. आणि हा शामड्या बघा कसं बघतोय. तर काय ना आता तासभर हे चालू राहणार आहे. ब्लॉगला कंटिन्यू राहा. चला भेटू पुढे. तर आता इथं आवाज इग्नोर करून चालू आहे बंजारा समाजाचा. जाने हा एक आणि हा एक चाललोय आणि तिकडे डान्स चालू आहे. आता वाजला आहे सकाळचे 4 आणि हा सेटअप असा काय आहे. आदल्यामध्ये जे आधी होते ते मी तुम्हाला दाखवतो. त्याचे काही जास्त असे शूट नाही केले. आणि हे आहे लग्नाचे बॅनर, एंट्री आहे. आता आमचं कसं असतं की आदल्या दिवशी रात्री नवरदेव येतो आमच्या इथं. मुलीच्या घरी लग्न असतं तर मुलीच्या घरी येतो. तर आता आलेला आहे नवरदेव पहाटेच्या 4 वाजता. तो हैदराबादवरनं आलेला आहे. आम्ही गावात राहतो, तो सिटीत राहतो. तर आता काका चाललेत तेव्हा तिथं, बाकीचे पण चाललेत. ही माझी मावशी आहे, ही नाही जाणार. ही काम करून करून थकली आहे. सगळीकडे धावपळ. आता बँडबाजवाले पण उठतात ते आणि साऊंड मीच ऑपरेट करणार आहे. आणि तिकडं जेवणच आहे, तिकडंचं मी पण तुम्हाला दाखवतो. थोडंफार असं देतो, सगळं टूर वगैरे देतो मी तुम्हाला. आणि आता नवरदेव आलेला आहे, त्याला घ्यायला काही थोडेफार जण जातील पाणी वगैरे घ्यायला. आणि तो येईल, त्याची पुढची प्रोसेस पण मला माहिती नाही आहे. आणि आम्ही रात्रभर एन्जॉय केला आहे. जे आम्ही 7 वाजेपासून चालू झाली ते रात्री पहाटेचे 4 वाजलेत. आता खूप एन्जॉय केला. आज 25 तारीख होती. आता 26 तारखेला लग्न आहे. आणि आता मावशी परत चालली. ही रात्रभर म्हणजे अख्खं मॅनेज घर मम्मीच करते आहे. आणि गावात एवढं मस्त वाटतं आहे ना, तुम्हाला मी थोडंफार हे दाखवतो बघा. तर आता खूप मज्जा आली आम्हाला. आणि इथं होती हळद, इथं डेकोरेशन वगैरे केलेले. इथले मी तुम्हाला दाखवतो आधीमध्ये व्हिडिओ. मज्जा आली. आणि माझा आउटफिट पण बघा फुल साऊथमध्ये होता, 1 नंबर होता. आणि साऊथमध्येच होता म्हणजे ठॉस मग काही विषय नाही. आता चालू आहे मस्त, थंड वारं सुटलं आहे. सगळेच झोपलेत. जागणारे लोक फक्त 10 ते 12 जण आहेत. बाकी अख्खी गँग अर्धी तिथं झोपली आहे, अर्धी इथं झोपली आहे आणि अर्ध इथं ह्या बिल्डिंगमध्ये वर झोपलेत. आणि आता यायला लागलेत. तर तो आला की मी दाखवायचा प्रयत्न करेल तुम्हाला. आणि मस्त मज्जा आली. लग्न आहे 26ला, लग्नाचं पण दाखवतो. ब्लॉग मी जास्त बनत पण नाही आहे आणि कारण की पब्लिक असते. तर आली वाटतं गाडी, आलं वाटतं नवरदेव. तर आम्ही चाललेलो आहे नवरदेवाकडं. तो आलेला आहे तिथं.
गावाच्या चौपाटीकडं आलेलं आहे. आता नवरदेव आलेलं आहे, मी आणि मावशी चाललो आहे. कारण की असं रीतिरिवाज आहे की तो आला इथे आताच इथे आता तरी नवदेवाची गाडी आहे. तर असं रीतिरिवाज असतो की तो आला तर उद्या बेसाडा नाही उद्या होतं इथे आता तो आलेला आहे. मी दाखवायचा प्रयत्न करतो तुम्हाला. थांबा जरा 2 मिनिट. तो आलेला आहे तिथं. मी त्याची गाडीची गाडी बाहेरनंच त्याचा चेहरा नाही रिव्हील केला. रीतिरिवाज काय ते काय माहिती नाही आहे. इथं पण अर्धे जण थांबलेत. नवरदेवची वाट बघतात येत. चला छोराला कुवे जाय बेटी वर हा एवढी छोरी वाला छोराला कुवे जाय मग बेटी जाडीची बेटी भाईची बजायचं एवढी गेली बजायचं अच्छा मार जमाय ठीक आहे और ओडी तुमच्या निकळा मी तुम्हाला दाखवणार आहे जेवणाच्या इथं कशी व्यवस्था असते. हे असतं गावाकडचं टेंट म्हणजे मांडव हे गावाकडचं. आणि हे जे असतं सगळं म्हणजे लग्नात जेवण बनवायचं सगळी तयारी असते पूर्वनियोजन सकाळी 4 वाजता. आणि इथं जे हे आहे ते असतं मुलीचं जे लग्न वगैरे झालं लग्न घराच्या समोर असतं तिथं मुलीचं लग्न वगैरे झालं फोटोशूट वगैरे करायला मुलीला भेटायला इथं येते. त्याच्यानंतर मग जेवण सगळं इथंच असतं. आणि आमच्या गावात जेवायला सगळीकडे एक बकरी नसते. आमच्याकडे 1 हा 2 आणि हा 3 बकऱ्या आम्ही करतो. तर आता चालू आहे सगळं. पातेले बघा असे मोठेत. चला भेटतो नंतर. मित्रांनो विषय झाला मुलगा आला मुलाला घरात बसवलं. त्याच्यानंतर मग मुलीची बारी आली. आणि आमच्यात कसं करतात की मुलीला लपून ठेवतात. मुलगा यायच्या आधी 1-5 मिनिटं आधी मुलीला लपून ठेवतात म्हणजे ते नातेवाईकांच्या घरात ठेवतात. सांगत नाही मुलाला की इथं ठेवलं म्हणून. आणि मावशी गेली जी माझी बहीण आहे माझ्या मावशीची मुलगी म्हणजे ती जी आई ती लपून आली. तिच्या मुलीला ती लपून आली. त्याच्यानंतर मुलगा आला. मुलाचं काय असतं ते मानपान ते दिलं त्याला. त्याच्यानंतर मग मुलगा बोलला की मुलीला बोलवा. मग जे मुलीकडचे आहेत म्हणजे आम्ही
आमच्या सगळे काय म्हणले, आमच्या सगळीकडचे, की तुम्ही मुलीला शोधून दाखवा. मग हा असं रीतिरिवाज असतो की मुलीला शोधायचं. कोणी मुलाकडचे जे नातेवाईक आहे, म्हणजे मुलाची बहीण घ्या किंवा मुलाची दाजी घ्या, म्हणजे मुलाकडचे जे कोणी पण असेल त्यांनी शोधायचं आणि मुलाला घरात बसवायचं. त्याच्यानंतर मग आम्ही गेलो, मुलं जे शोधायला गेले त्यांच्यासोबत आम्ही गेलो, कारण की जो भाऊ असतो त्याला उचलावंच लागतं. त्याच्यानंतरनं मला घेऊन गेलो. त्याच्यानंतरनं मग उचललं वगैरे तिला मी ढोलताशा मस्त वाजवत गाजवत आणलं. तुम्ही ती क्लिप बघा, ती बोललो ना, कारण की मी उचललं मग कोण बोलणार, ती तुम्ही क्लिप बघा कशी आहे. आणि जास्त पण मोठं नाही व्लॉग, छान आहे. मी अर्धे काही हळदीचे पण ह्याच्यात टाकायचा प्रयत्न करेल. आणि मस्त आहे, एक नंबर आहे. तर आता झाले आहे सकाळचे 7 वाजलेले आणि मला रात्रभर रात्रभर झोपलो नाही. आणि मला सकाळी 6 वाजता सगळं झाल्यानंतर मला झोप सण आहे ना, त्यापेक्षा मी म्हणलं आता चला झोपून घेऊ. ते टेंट आहे, टेंटमध्ये झोपलेलो आणि आता मस्त जरा थोडंफार फ्रेश वाटते. तरी झोप नाही गेली जाऊन दे, चालला काही विषय नाही. आणि आता मस्त नेचरमध्ये छान वाटते सकाळी सकाळी, पुण्यापासून एकदम लांब येऊ. तर काय नाही, ब्लॉगला कंटिन्यू राहा, स्किप नका करू. ब्लॉग जर आवडला असेल ब्लॉगला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.